मीन राशी 2025 तुम्हाला सोडताना 3 घातक धक्के देणार आहे आणि एक मोठं वरदान. नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. मीन राशीत जन्मलेल्या व्यक्तींसाठी 2025 हे वर्ष अत्यंत भावनिक, आध्यात्मिक, अनपेक्षित आणि अनेक निर्णय पाडवांनी भरलेलं राहिलं. पण हे वर्ष संपत असताना जे घडते ते मीन राशीसाठी एकदम वेगळ्या पातळीचा अनुभव तयार करते. कारण या वर्षाच्या अखेरीस काही आठवड्यात ग्रहांची एक अतिशय दुर्मिळ मांडणी तयार होत आहे, जी मीन राशीच्या जीवनात 3 अनपेक्षित पण सकारात्मक धक्के घेऊन येते. त्याचबरोबर एक असं वरदान देते जे आयुष्य संपूर्ण प्रवाह बदलू शकतं. मीन राशीची संवेदनशीलता, अर्थज्ञान, ग्रहण क्षमता आणि अदृश्य गोष्ट ओळखण्याची क्षमता ही या अफाट उंचीवर पोहोचवते. ज्या गोष्टी तुम्हाला वर्षभर धूसर वाटत होत्या त्या अचानक स्पष्ट होतील. ज्या दरवाजांकडे तुम्ही वाट बघत होता ते अचानक उघडतील. काही संबंध, काही प्रसंग आणि काही निर्णय अचानक तुमच्या बाजूने फिरतील. पहिला धक्का, ज्या व्यक्तीकडून तुम्ही पूर्णपणे दूर झालात त्याच व्यक्तीकडून अचानक होणारी निर्णायक मदत. हा धक्का मीन राशीसाठी इतका अनपेक्षित असतो की तुमचे काही क्षण गोंधळून जातात. 2025च्या सुरुवातीला किंवा मध्यातून तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती होती ज्याच्याकडून तुम्हाला खूप अपेक्षा होत्या. पण काळ जसा जसा पुढे गेला तसं तसं त्या व्यक्तीचं वागणं बदललं. संवाद कमी झाला, मदत अपेक्षित होती ती तुम्हाला मिळाली नाही आणि तुमच्या मनात या व्यक्तीविषयी खूप तुटले पण निर्माण झालं. तुम्हाला वाटलं होतं की या व्यक्तीकडून आता कधीही काही मिळू शकत नाही. तुम्ही स्वतःला त्या नात्यापासून मानसिकदृष्ट्या वेगळं केलं. पण वर्ष संपताना अचानक हीच व्यक्ती तुम्हाला जीवन बदलणारी मदत म्हणून येऊ शकते, तुमच्या दारात उभी राहील. ही मदत अशा स्वरूपात असू शकते जसे की आर्थिक मदत जी तुमची अडकलेली समस्या सोडवेल, तुमच्या करिअरमध्ये एखाद्याशी परिचय करून देणे ज्यामुळे मोठी संधी मिळेल, घरातील किंवा कायदेशीर समस्येत महत्वाचं समर्थन, भावनिक दृष्टिकोनातून तुम्हाला मिळणारा क्लोजर, अडकलेलं एखादं काम फोनमुळे पुढे जाणं, तुम्हाला सगळ्यांनी सोडलं असं वाटत असताना अचानक कोणीतरी तुमच्या बाजूने उभे राहणं. या धक्क्याची खरी ताकद अशी आहे की तुम्ही गमावलेल्या अशा अचानक पुन्हा जिवंत होती. विश्व तुम्हाला दाखवतं की कधी कधी मदत सर्वात अनपेक्षित ठिकाणाहून मिळते. ही घटना तुमच्या मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवर खोल परिणाम करते. तुमच्या मनाला एक संदेश मिळतो ज्याच्यावरून तुम्ही विश्वास काढून घेतला तीच व्यक्ती एक चमत्कार घेऊन येते, कारण विश्व तसा नियोजन करून ठेवतं. दुसरा धक्का, अपयशाच्या जागी मिळणारा मोठा आणि टर्निंग पॉइंट देणारा विजय. हा धक्का मीन राशीसाठी अत्यंत शक्तिशाली आहे कारण तो थेट तुमच्या आत्मविश्वासाशी संबंधित आहे. 2025 मध्ये तुम्ही काही कामांसाठी सर्वच दिलं पण त्याचे परिणाम तेवढे प्रभावी तुमच्यासाठी आले नाही, किंवा काही योजना आडल्या, खूप प्रयत्न करूनही एक टप्पा ओलांडता आला नाही. कधी कधी तुम्हाला वाटलं असेल की ब्रह्मदेव तुमची परीक्षा घेत आहे. तुमच्या मनात एक ठराविक क्षेत्र होतं जिथे तुम्हाला वाटलं होतं आता होणार नाही, हे इथेच संपलं आहे. पण कितीही प्रयत्न केले तरी ते थांबूनच राहणार. पण वर्ष संपत असताना अचानक परिस्थितीत प्रचंड बदल होतो. जिथे तुम्ही अपयश मानून बसला तिथेच काहीतरी इतकं प्रभावी घडतं की तुम्हाला स्वतःवरही विश्वास बसत नाही. यात अशी क्षेत्रे असू शकतात, नोकरीत विचारही न केलेले प्रमोशन, एखाद्या मोठ्या व्यक्तीने तुमच्या कामाची दखल घेणे, व्यवसायात अडकलेली ऑर्डर किंवा प्रोजेक्ट मंजूर होणे, ज्या परीक्षेत किंवा इंटरव्ह्यूत तुम्हाला काहीतरी कमी वाटत होतं तिथे उत्तम यश, बँक कर्ज किंवा आर्थिक प्रकरण अचानक पास होणे, गायब झालेली संधी पुन्हा समोर येणे, एखादा ठराविक शत्रू किंवा अडथळा अचानक मागे हटणे. हा धक्का तुम्हाला दाखवतो विश्वाचे घड्याळ आपल्या घड्याळापेक्षा वेगळं चालतं. जिथे तुम्ही हार मानता तिथे युनिव्हर्स तुम्हाला काहीतरी मोठं करून दाखवतं. हा विजय फक्त परिणाम नाही तर तुमच्यासाठी 2026च्या मार्गाचा पाया असतो. या क्षणांमुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो, मनातील शंका संपतात आणि तुम्हाला कळतं की तुम्ही खूप मोठ्या गोष्टींना पात्र आहात. आता तिसरा धक्का, आतलं जुनं दुःख, ओझं आणि ताण अचानक हलकं होतं. हा धक्का तर इतर 2 धक्क्यांपेक्षा अधिकच भावनिक आणि अधिकच आध्यात्मिक असतो. मीन राशीचे मन खूप खोल असतं आणि तुम्ही भूतकाळातल्या गोष्टींना घट्ट धरून ठेवता. वर्ष 2025 मध्ये अनेक मीन राशीच्या व्यक्तींनी जुन्या नात्यांचं दुःख, एखाद्याचा विश्वासघात, घरातील तणाव, अपयशाची वेदना, स्वतःवरचा राग, काही बोलून न झालेल्या गोष्टी किंवा स्वतःला दोष देण्याची सवय या सर्वांचा भार मनात ठेवला होता. तुम्हालाच कधी कधी कळत नव्हतं की हे ओझं किती खोलवर तुम्हाला थकवत आहे. वर्ष संपताना एक घटना घडते जी तुम्हाला मानसिक मुक्ती देते. ती घटना अशी असू शकते की काही व्यक्तींचं खरं रूप समोर येणं, एखाद्या प्रसंगातून मिळणारी सत्यता, तुम्हाला कधीपासून घुसमटणाऱ्या गोष्टी अचानक क्लोजर मिळणे, एखादी माफी मिळणे किंवा अशा वेळी तिथे तुम्ही स्वतःलाच माफ करणे.
तुमच्यावर अन्याय करणाऱ्या व्यक्तींचा भांडाफोड होणे किंवा अचानक आध्यात्मिक जागृतीसारखा अनुभव येणे. तुमच्या मनातून एक खोल भार निघून जातो, तुम्हाला हलकं वाटायला लागतं. एखादी वर्षभर खायला उठणारी गोष्ट जणू एका क्षणात वातावरणातून गायब होते. हा धक्का तुमचा आत्मबळ परत देतो. एक फूल भार निघून जातो, तुम्हाला हलकं वाटायला लागतं. एखादी वर्षभर खायला उठणारी गोष्ट जणू एका क्षणात वातावरणातून गायब होते. हा धक्का तुमचा आत्मबळ परत करतो. भावनिक जखमांवर मलम लावतो आणि 2026च्या दिशेने तुम्हाला स्वच्छ, निर्मळ आणि मनाने पुढे ढकलतो. आता एक मोठं वरदान, ब्रह्मदेव तुमचं नशीब एका अनपेक्षित ठिकाणी फिरवणार आहे. मीन राशी ही स्वतःमध्ये अतिशय आध्यात्मिक राशी आहे. अदृश्य शक्तींवर, नशिबावर, ब्रह्मांडावर, प्रार्थनेवर आणि अंतर्मनावर त्याचा एक अदृश्य धागा सतत जोडलेला असतो. 2025 वर्षभर तुमच्या जीवनात उतार चढाव आले. काही वेळा तुम्हाला वाटलं की तुमचं नशीब स्थिर उभं नाही, काहीतरी महत्वाचं गहाळ आहे आणि तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी अंतिम परिणाम एका बारीक धाग्यावर अडकलेला आहे. पण वर्ष संपत असताना मीन राशीच्या कुंडलीत एक अत्यंत दुर्मिळ ग्रहयोग सक्रिय होत आहे, ज्याला अनपेक्षित नशीब वळण योग म्हणून ओळखलं जातं. आता हा योग कसा काम करतो तर अदृश्य पातळीवरून तुमच्यासाठी एक विशिष्ट मार्ग उघडला जातो, ज्याचा तुम्हाला अजिबात अंदाज नसतो. हा योग फक्त संधी देत नाही, जर तुम्ही त्या मार्गाकडे कधीच लक्ष दिले नाहीत तितकेच तुमचा खरा भाग्योदय तयार करून ठेवतो. हे वरदान कुठे उघडेल याचा सौंदर्य असं आहे की वरदान एका अशा ठिकाणी किंवा क्षेत्रात उघडतं जिथे तुम्हाला कधीच वाटलं नव्हतं. हे इथून आयुष्य बदलू शकतं. करिअरमध्ये अचानक मिळणारी मोठी झेप, जर मीन राशी कामकाज किंवा नोकरीत गुंतलेली असतील तर एखाद्या जुन्या ओळखीतून अचानक भेटलेल्या व्यक्तीकडून किंवा अगदी अनपेक्षित संस्थेकडून मोठी ऑफर मिळू शकते. ही ऑफर तुम्हाला तुमच्या क्षमतांबद्दल एक नवीन दिशा दाखवते. तुम्ही ज्याला सामान्य संधी मानत होता तीच तुमच्यासाठी मोठं वळण बनते. यात विदेशातील काम, ऑनलाईन प्रकल्प, मोठे क्लायंट किंवा उच्च पदस्थ मिळण्याची शक्यता दडलेली असते. आता आर्थिक नशिबात बदल, एखादा छोटा निर्णय मोठं फळ देईल. मीन राशी पैसे कमवण्यापेक्षा जास्त टिकवण्याच्या संघर्षात असते. 2025च्या शेवटी असा योग तयार होत आहे की छोटं पाऊल, कदाचित छोटीशी गुंतवणूक, निर्णय, अचानक आलेली पार्ट टाइम संधी, घरातील एखाद्या व्यक्तीची जोड किंवा एखाद्या मित्राने दिलेली माहिती तुमचा आर्थिक प्रवाह बदलवेल. आयुष्यावर जिथे तुम्ही प्रयत्न केला नव्हता त्या नव्या क्षेत्रातून पैसा येईल. हेच ब्रह्मदेवाचं नियोजन असतं, तुम्हाला तिथे पोहोचवणं जिथे तुमचं खऱ्या अर्थाने कल्याण दडलेलं आहे. आता घरातील काही मोठी समाधान, अडकलेले प्रश्न सुटणे, काही मीन राशींच्या जातकांच्या घरातील वाद, भांडणाचे ताण, मालमत्तेचे प्रश्न किंवा कुटुंबातील संवादात अंतर येऊन जातात. हा योग अडकलेल्या गोष्टींना शांतपणे सोडवतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल अशी परिस्थिती तयार होते. एखादी व्यक्ती स्वतः पुढे येते, काही जुने गैरसमज दूर करते किंवा आर्थिक पातळीवर चाललेला तणाव एका अनपेक्षित व्यक्तीमुळे संपुष्टात येतो. हे वरदान तुम्हाला भावनिक स्थैर्य देतं आणि कुटुंबात शांतता निर्माण करतं. परदेश योग किंवा दूरच्या ठिकाणाहून आलेलं नशीब हे मीन राशीचं भाग्य बदलतं. 2025च्या शेवटी ब्रह्मदेव ज्या प्रकारे योग्य रचतात त्याचप्रमाणे अचानक विजयापासून काम, शिक्षण, संधी, एखादं महत्वाचं कागदपत्र मंजूर होणे किंवा दूर राहणाऱ्या व्यक्तींकडून जीवन बदलणारी बातमी, या गोष्टी येण्याची शक्यता अत्यंत जास्त आहे. ज्याचा वर्षभर काहीच अंदाज नव्हता तेच तुमचा सर्वात मोठा निर्णय बनतो. आता बघूया आध्यात्मिक वरदान, अंतर्मनाची गाठ सुटणे आणि खरा मार्ग दिसणे. मीन राशीची खरी शक्ती तिचं अंतर्मन आणि अंतर्ज्ञान हेच आहे. वर्षाच्या शेवटच्या काही दिवसात तुम्हाला असा अनुभव येऊ शकतो ज्यामुळे तुमच्या जीवनाच्या दिशेबद्दल स्पष्टता मिळते. हे वरदान तुमच्या मनात शांतता आणतं. दडपलेली भीती, सततचा गोंधळ, स्वतःवरची शंका, नात्यांमधलं ओझं हे सर्व एका क्षणात दूर जातं. तुम्हाला ज्या मार्गाबद्दल कधी शंका होती तोच मार्ग आता योग्य वाटू लागतो. हे वरदान तुम्हाला तुमच्या जीवनाची खरी दिशा दाखवतं, ज्याची तुम्ही अनेक वर्ष शोध घेत होतात. या वरदानाचा खरा अर्थ काय तर ब्रह्मदेव तुमचं नशीब बदलतं. पण जिथे तुम्ही स्वतः प्रयत्न केला नाही तिथून ते तुम्हाला दाखवतात की नशीब नेहमी मेहनतीच्या मागे नाही तर ते कधी कधी अशा मार्गात लपलेलं असतं ज्याकडे तुम्ही कधी पाहिलं नव्हतं. या क्षणी तुम्हाला जाणवतं की विश्व तुमच्यासाठी काहीतरी मोठं तयार करून ठेवतं आहे. फक्त योग्य वेळी ते तुम्हाला दाखवतं. आणि 2025च्या शेवटी येणारं हे वरदान तुमच्या आयुष्याचा पुढील अध्यायाची दारं उघडण्याची गुरुकिल्ली आहे. 2025 सोडताना मीन राशीच्या आत्म्यात होणारा आंतरिक बदल. 2025 हे वर्ष मीन राशीसाठी फक्त घटनांचं किंवा संधीचं वर्ष नव्हतं, तर हे वर्ष तुमच्या आत्म्याला एक वेगळं घडवणारं वर्ष होतं. तुम्ही या वर्षभरात अनेक चढउतार अनुभवले. काही माणसं आली, काही दुरावली, काही गोष्टी मनाला लागल्या आणि काही सत्यांनी तुम्हाला बदलून टाकलं.
पण आता वर्ष संपतंय तेव्हा तुमच्या हातात 3 अनपेक्षित धक्क्यांच्या रूपाने जीवनाचे संदेश आहेत, ज्यांनी तुमच्यावर भारीच दार उघडले, अडथळ्यांवर प्रकाश टाकला आणि तुम्हाला अंतर्मनातून मजबूत केलं. हे 3ही धक्के वेगवेगळे असले तरी त्यांच्यात एक सामायिक धागा आहे. तुमचं मन, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचं भाग्य नव्याने घडवणे. पहिला धक्का तुम्हाला शिकवून गेला की जगात कोणतीही घटना कायमची नसते. कधी कधी आपल्याला सोडून गेलेली व्यक्तीच परत येऊन आपल्याला समोर उभी राहते. यातून तुम्हाला आत्मविश्वास मिळतो की संबंध तुटतात तेव्हा ते कायमचे नसतात. वेळ, परिस्थिती आणि नियती कधी काय वळण घेईल याचा नेम नाही. दुसरा धक्का तुम्हाला सिद्ध करून गेला की अपयश म्हणजे अंतिम परिणाम नसतो. ते फक्त एक बंद दार असतं, ज्या मागे दुसरं दार तयार होतं. तुम्ही हरलात असा विचार केला तर तिथेच विजयी उभा राहतो आणि तुमच्या वाट्याला आला. यामुळे तुमचं मानसिक बळ वाढलं, जिद्दीचा पाया अधिक मजबूत झाला आणि भविष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलला. तिसरा धक्का तुम्हाला आतून हलकं करून गेला. जे ओझं तुम्ही वर्षातून मनात बाळगत होता ते अचानक कमी झालं. जखमा, तणाव, भूतकाळाचं दुःख, मनाला कुरतडणाऱ्या गोष्टी यांचं भावनिक अंतरंग साफ झालं. ही एक प्रकारची आध्यात्मिक मुक्ती आहे, जी प्रत्येकाला मिळत नाही, पण तुम्हाला मिळाली कारण तुम्ही त्यासाठी तयार होता. आणि यानंतर येणारे एक मोठं वरदान, जिथे तुम्ही कधी कधी संधी शोधली नाही, तिथून ब्रह्मदेव तुमच्यावर कृपा करतात. नशीब एखाद्या शांत पाण्याच्या लाटेसारखं तुमच्या बाजूने वाहू लागतं. तुम्हाला नवीन दिशा मिळते, नवीन लोक भेटतात, नवीन संधी उघडतात आणि वर्षाचा शेवट तुमच्या ज्या ठिकाणी उभं करतो तिथे तुम्ही स्वतःला आधी कधीच पाहिले नसेल. या सगळ्यांचा अर्थ असा की 2025 तुम्हाला सोडत नाही, तर ते तुम्हाला पुढच्या टप्प्यासाठी तयार करून सोडत आहे. 2026 हे वर्ष तुमच्याकडून धाडसाची अपेक्षा करणार आहे. तुम्ही घेतलेले निर्णय, मिळालेली शांती, समजलेली माणसं आणि आलेली संधी हे सगळं पुढच्या वर्षात तुम्हाला मोठ्या उंचीवर नेणार आहे. मीन राशी आता जुने बंधन सोडत आहे. नवीन जीवन, नवीन अध्याय, नवीन ऊर्जा आणि नवीन दिशा तुमच्याकडे येत आहे. अडथळ्यांच्या मागे दडलेले वरदान तुम्हाला आता मिळाले आहे. जिथून वर्ष सुरू झालं होतं तिथपासून तुम्ही खूप लांब आले आहात. आता तुमचं नशीब पूर्णपणे बदलण्याच्या दारावर तुम्ही उभे आहात आणि ते दार उघडण्याची गुरुकिल्ली आता तुमच्याच हातात आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.